एकीकडे देशामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या थाटामाटामध्ये साजरा झालाय। विकासाच्या गप्पा देखील मारल्या गेल्या, पण महाराष्ट्रामधल्या 2 जिल्ह्यांच्या सीमेवरचं वास्तव हे काही वेगळंच आहे। भंडारा जिल्ह्यामधील इटान आणि चंद्रपूर जिल्ह्यामधल्या कोलारी ही 2 गावं आजही विकासाच्या नावापासून कित्येक मैल दूर आहेत। स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतरही इथल्या ग्रामस्थांना वैनगंगेच्या पात्रामधून नावेमधून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। विशेष म्हणजे ही दोन्ही गावं काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि भाजपचे आमदार बंटी भांगडिया या दोघांच्या मतदारसंघातली आहेत। भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यामधील शेवटच्या टोकावरती असलेलं इटान हे गाव नाना पटोले यांच्या मतदारसंघातलं आहे, तर नदीच्या पलीकडे असलेलं चंद्रपूर जिल्ह्यामधलं कोलारी हे गाव भाजपचे आमदार बंटी भांगडिया यांच्या मतदारसंघातलं आहे। जाता येताना आम्हाला वळसा किंवा पवनी या मार्गाने जाताना जवळपास 50 ते 60 किलोमीटर अंतर पडतो आणि इटान ते ब्रह्मपुरी हा जवळपास 20 ते 25 किलोमीटरचा प्रवास पडतो। इथे दळणवळणाचे साधन पुलियाचं काम अजूनपर्यंत पूर्ण झालं नसल्यामुळे ही जी परिस्थिती आहे, म्हणजे लोकांच्या आर्थिक सुबत्ता येईल या आशेने हा पुलियाकडे आम्ही पाहत आहोत, परंतु अजूनपर्यंत तो दिवस कधी उगवेल ज्या दिवशी पुलियाचं काम पूर्ण होईल आणि आम्हाला पुलियाच्या द्वारे बाजूच्या गावाला किंवा म्हणजे ब्रह्मपुरीला वगैरे जाता येईल। दरम्यान याच विषयी या गावामधल्या ग्रामस्थांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात आपण बघूया। जायला खूप डोंग्यात त्रास होते। पुरामध्ये भयंकर पूर असल्यावर कोणाच्या मयतीसाठी जाणे कठीण आहे। आम्हाला नेहमीच तो सहवास आहे ना, आम्हाला काही तेवढा वाटत नाही का या घाटावरून आम्हाला पळणे उठणे होईल बा असा काही वाटत नाही। हे घाट नेहमी चांगले चालते। तर या 2 गावांना जोडणाऱ्या पुलासाठी केंद्र सरकारनं निधी दिला होता, मात्र कालांतराने निधी थांबवल्यामुळे या पुलाचं कामही थांबलं आणि नागरिकांना नावेमधून जीवघेणा प्रवास करावा लागतोय, असं खापर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आता केंद्र सरकारवरच फोडलेलं दिसतंय। केंद्र सरकारने ज्यावेळेस मी खासदार असताना 100 कोटी रुपये त्याच्यावर दिले होते, काम सुरू झालं, नंतर केंद्र सरकारने त्याला पैसेच दिले नाही। त्यामुळे मोदीच्या सरकारचा दोष आहे, त्यामुळे त्या भागाच्या लोकांना हा जीवघेणा प्रवास बोटीने करावा लागतो। 10 ते 11 वर्षांमध्ये ग्रामीण भागामधल्या रस्त्यांचं काम मोठ्या प्रमाणावरती झालंय, मात्र काही ठिकाणी अद्यापही नसेल झालं तर तातडीनं त्याची अंमलबजावणी केली जाईल, असं राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलंय। मागल्या 10 ते 11 वर्षामध्ये त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग असो किंवा प्रधानमंत्री ग्रामीण रस्ते योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातले रस्ते असो, प्रचंड मोठं काम रस्त्यांचं हे आपल्या देशामध्ये विशेष करून आपल्या राज्यामध्ये झालेलं आहे। परंतु या व्यतिरिक्त देखील जर का काही रस्ते त्या ठिकाणी सुटले असेल तर याची तातडीनं दखल घेऊन त्या ठिकाणी देखील रस्ता बनविण्यात येईल। त्यामुळे वैनगंगेच्या पात्रामधून नागरिकांचा हा जीवघेणा प्रवास सुरू आहे। एकीकडे विकासाच्या बाता मारल्या जातात, मात्र ही अशी 2 गावं आहेत जिथे जाण्यासाठी अद्यापही पूल किंवा रस्ताच नाहीये। नाना पटोले आणि भाजपचे बंटी भांगडिया यांच्या मतदारसंघामधली ही 2 गावं आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।